आहेत तारा तोवरी गाऊ नघे, स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहू नघे. आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा, आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा, आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा. चालल्या आहेत धारा तोवरी न्हाऊ नघे, चालल्या आहेत धारा तोवरी न्हाऊ नघे, तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ नघे. नमस्कार. युवा विवेक आयोजित प्रेमतयांना कळले हो या काव्य मैफिलीमध्ये आपणा सर्वांचं मी अदिती दाते आणि मी शंतनू वेल्हाळ मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय संस्कृतीने प्रेमाच्या व्याख्या प्रियकर प्रेयसीपासून अगदी अतिथी देवो भव पर्यंत नेल्या. एखाद्यावर जीव ओवाळून टाकावा ही भावनाच वेगळी अनुभूती देते. प्रेम हे जितकं खुल्लम खुल्ला गळ्यात गळे घालून दाखवता येतं तितकंच दृष्ट काढून डोक्याला लावलेल्या बोटांच्या मोडण्यातही ते असतं. प्रेमाची हीच सारी परिघ ओलांडून आजच्या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. या काव्य मैफिलीतील पहिली कविता आहे आचार्य अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे रचित प्रेमाचा गुलकंद. सदर कविता ही अत्रेंच्या झेंडूची फुले या काव्य संग्रहातील असून या कवितेत काल्पनिकता आणि वास्तविकता यातील दरी कुठेही गंभीर स्वरूपात न दाखवता विनोदी व मजेशीर पद्धतीने दर्शवली आहे. तर आजची पहिली कविता प्रेमाचा गुलकंद सादर करतोय शंतनू. अत्रे म्हटल्यावर आपणा सर्वांच्या डोळ्यांसमोर एक प्रखर व्यक्तिमत्व उभं राहतं, बरोबर. पण आज आपण सदर कवितेतून त्यांची एक हळवी पण तितकीच मिश्किल अशी बाजू पाहणार आहोत. सादर करतोय प्रल्हाद केशव अत्रे रचित प्रेमाचा गुलकंद. बागेतुनी व बाजारातुनी, बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी त्याने, बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. कशास सांगू, कशास सांगू प्रेमतयाचे तिजवरती होते, कशास सांगू प्रेमतयाचे तिजवरती होते, तुम्ही चौकला बिंग यातले काय असावे ते. गुलाब कसले, अहो गुलाब कसले, प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या, गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या, लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठोपाठ नुसत्या. प्रेमदेवता प्रसन्न हो, प्रेमदेवता प्रसन्न हो या नैवेद्याने, प्रेमदेवता प्रसन्न हो या नैवेद्याने, प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणी. कधी न त्याचा, कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. या मौनातच, या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल, या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल, तोही कशाला प्रगट करी मग मना आतले बोल. अखेर थकला, अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, रंग दिसेना खुलावयाचा तिची शांतचर्या. धडा मनाचा, धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी, धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी, दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिजलावी. बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज, बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज, तरी न मगशी अजून कसे तू बघताच एकाज. गेंद गुलाबी, गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले,
सांग सुंदरी फुकट का सगळे गेले. तोच ओरडून त्यास म्हणे ती आळ वृता हा की. तोच ओरडून त्यास म्हणे ती आळ वृता हा की. एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी. हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी. हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी. क्षणात घेऊन ये बाहेरी कसली शिवरणी. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद. आणि बनवला तुमच्यासाठी इतका गुलकंद. का डोळे असे फिरवता. का डोळे असे फिरवता का आली भोवंड. का डोळे असे फिरवता का आली भोवंड. बोट यातले जरा चाकूनी गोड करा तोंड. क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला. क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला. तसाच वर्णी आणि घेऊनी खांद्यावर आला. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा. प्रेम लाभनच गुलकंद तरी कशाचा हा दवडा. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला. हृदय थांबुनी कधीच ना तरी असता तो खपला. तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने. तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने. प्रेमाचा गुलकंद तयांनी चाखुनी हा बघणे. तयांनी चाखुनी हा बघणे. या सुंदर कवितेनंतर वळूयात आपल्या पुढच्या कवितेकडे. पुढची कविता आहे कवी मंगेश पाडगावकर यांची माझी उरले नाही. ही कविता पाडगावकरांच्या तुझे गीत गाण्यासाठी या सुप्रसिद्ध काव्यसंग्रहातील आहे. तर कवितेपूर्वी जसं अदिती मगाशी म्हणाली की प्रेयसी आणि प्रियकर या पलीकडे देखील आपल्या आयुष्यात प्रेमाची अनेक रूपं आपण अनुभवतो. तसंच एक प्रेमाचं रूप म्हणजे मैत्र, आपली मैत्री. तर अशीच एक सुप्रसिद्ध मैत्री म्हणजे विंदा गरंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यांची. तर याच मैत्रीतला एक गमतीशीर किस्सा आहे, तो तुम्हाला मी एक सांगू इच्छितो. एकदा वसंत बापट यांनी मंगेश पाडगावकरांना खूप सकाळी फोन केला. ते म्हणाले की काय रे मंगेश, तुझ्यासोबत कुठली चांगली घटना घडली आहे का. मंगेश पाडगावकर हा प्रश्न ऐकून विचारात पडले की बाबा हा कुठला प्रश्न आहे, असं कोण विचारतं सकाळी सकाळी. ते म्हणाले नाही रे वसंता, पण असं का विचारतोस. त्यावर वसंत बापट त्यांना म्हणाले की अरे काही नाही, पहाटेपासून माझ्या पोटात फार दुखतंय म्हणून म्हटलं माझ्या मित्रांना विचारावं की तुमच्यासोबत कुठली काही चांगली घटना घडली आहे का. तर सांगण्याचा हेतू इतकाच की या मैत्रीमध्ये जी सहजता असते, जो स्पष्टोक्तेपणा असतो, तो इतर कोणत्याही नात्यात आपल्याला अनुभवायला मिळत नाही. तर आपण सगळे पाडगावकरांना भावकवी म्हणून ओळखतोच, पण पाडगावकर जेव्हा आत्मकेंद्रित होऊन नाजूक काहीतरी लिहितात तेव्हा ते लिखाण प्रत्येक वाचकाच्या मनाचा ताबा घेतं. तर अशीच पाडगावकरांची एक सुंदर कविता माझी उरले नाही आपणासमोर सादर करते स्वानंदी. गडे मज नको विचारू काही. गडे मज नको विचारू काही. जरा पाहिले आणि उमगले माझी उरले नाही. बासरीचा मी सूर ऐकिला. बासरीचा मी सूर ऐकिला. श्याम मला पण नाही भेटला. बासरीचा मी सूर ऐकिला. श्याम मला पण नाही भेटला. सूर मला तो दूर दूर परी. सूर मला तो दूर दूर परी. पहा
फुलवणीने जरा पाहिले आणि उमगले, माझी उरले नाही. कितीदा तरी मी मन आवरले, कितीदा तरी मी मन आवरले, पुन्हा पुन्हा मी मज सावरले. कितीदा तरी मी मन आवरले, पुन्हा पुन्हा मी मज सावरले, परी अचानक बावरले, परी अचानक बावरले, अन पडले खोल प्रवाही. जरा पाहिले आणि उमगले, माझी उरले नाही. कसे सांगू मी, कसे सांगू मी शब्दच अपुरे, कसे सांगू मी शब्दच अपुरे, कसे गाऊ जर गीतच अधुरे. कसे सांगू मी शब्दच अपुरे, कसे गाऊ जर गीतच अधुरे. उगीच झुरे पण हृदय पाखरू, उगीच झुरे पण हृदय पाखरू, शून्य दिशा याद आहे. जरा पाहिले आणि उमगले, माझी उरले नाही. कोणी सांगावे भेट न होईल, कोणी सांगावे भेट न होईल, गीत सदाचे अधुरे राहील. कोणी सांगावे भेट न होईल, गीत सदाचे अधुरे राहील. फूल न गवसे, फूल न गवसे, धुंद तयाचा गंध छळत पण राहील. जरा पाहिले आणि उमगले, माझी उरले नाही, माझी उरले नाही. या भावकवितेनंतर आजची तिसरी कविता आहे कवयित्री इंदिरा संत यांची केशराचा मळा. साध्या, सोप्या व प्रांजळ शब्दांमध्ये मोठा आशय मांडण्याची हातोटी कवयित्री इंदिरा संत यांना आत्मसात होती. मृगजळ, रंगबावरी, घुंगुरवाळा, बाहुल्या हे इंदिरा संत यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. तर केशराचा मळा ही कविता सादर करतोय राघव. अथांग निलिम्याखाली झळझळणारा केशराचा मळा. उन्हा पावसात लाघवी हिमवर्षावात सतत बहरणारा केशराचा मळा. त्यांचा, त्या जादूगाराचा सदा सतेज गुलमोहराखाली केशरी किरणांच्या झोतात झोपाळ्याला मंद हेलकावे बसायचे. रेशमी धूम्रवलयांच्या महावस्त्रात केशराचे गुच्छ टप टप वेचले जायचे. त्या खोलीत, त्या देवघरात सकाळ संध्याकाळ त्यांचे प्रवेश असायचे. जुळजुळीत, सुगंध शुचिरभूत, प्रसन्न. कधी खुर्चीवरून, कधी आराम खुर्चीवरून, कधी खिडकीतून पाहत केशर कांड्यांची पखरण चालायची. समोरच्याला तो अखंड अभिषेक शुभ्र उन्हाच्या कागदावर गोळा करताना पुरे व्हायचे. केशर कांड्या दिगंत पसरायच्या. अगणितांच्या अर्ध्या मुर्ध्या सुखाच्या पेल्याला रंगगंधाची आनंद रुची चढवायच्या. अगणितांच्या मनाच्या उजाड अंगणात शीतल शिंपण करायच्या, शीतल शिंपण करायच्या. नभ उतरू आलं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, अशी अनेक सुप्रसिद्ध गाणी
पद्मश्री ना. धो. महानोर अर्थात नामदेव धोंडो महानोर यांनी मराठी सिनेसृष्टीला बहाल केली. तर मगाशी आपण ज्याप्रमाणे मैत्री हे प्रेमाचं रूप अनुभवलं, त्याचप्रमाणे प्रेमाचं आणखीन एक रूप म्हणजे निसर्गप्रेम. तर प्रत्येक माणसाचा निसर्गासोबत एकतर्फी संवाद असतो, दुतर्फी पण असतो तो संवाद. तर अशाच या निसर्गामध्ये राहून अनेक कविता रचणं हे ना. धो. महानोरांना अवगत होतं. तर रानकवी म्हणून ते नंतर लोकांना परिचित झाले. तर असेच ना. धो. महानोर त्यांची आपली पुढील कविता आहे, या नभाने या भुईला दान द्यावे. आपणासमोर सादर करतोय मयूर. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे, या नभाने या भुईला दान द्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, या नभाने या भुईला दान द्यावे. गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, मी असा आनंदुनी बेहोश होता. शब्दगंधे तू मला बाहूत द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, दान द्यावे. तर मैत्रीची अनेक रूपं आपण बघतो. निसर्गाशी मैत्री असू दे, मुक्या पाळीव प्राण्यांची मैत्री असू दे. अशाच एक मैत्रीवर भाष्य करणारी कविता आपली पुढील कविता आहे कवयित्री अरुणा ढेरे यांची माझ्या मित्रा. यक्षरात्र निळ्या पारदर्शक अंधारात जावे जन्माकडे हे त्यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. विपुल लेखन प्रपंच, बहुआयामी काव्यदृष्टी आणि सदैव स्मरणात राहणारी साहित्य निर्मिती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू. तर स्नेहल सादर करतीये कविता माझ्या मित्रा. ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. अलीकडेच दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ, बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथला वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही. आज तुला ते सांगावंसं का वाटलं ते कळत नाही, पण थांब थांब, घाई करू नकोस. अर्ध फुललेलं बोलणं असं अर्ध्यावर खोडू दे. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील, स्वप्न दऱ्याला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अंतरात धपापतंय माझं काळीज, तर मग तू कोण असशील? स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील, हाती देशील तर पती असशील, आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे, समजून हेही की ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य माझी ओढ, माझं कोसळणं, धापत धावणं आणि माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील? मित्रच असशील, माझ्या मित्रा, मित्रच असशील. मी खरेच दूर निघालो, मी खरेच दूर निघालो, तू येऊ नको ना मागे. मी खरेच दूर निघालो, तू येऊ नको ना मागे. पाऊस कुठेतरी वाजे, पाऊस कुठेतरी वाजे, हृदयाचे तुटती धागे. ग्लानीत भास माझे, ग्लानीत भास माझे, झाले विदग्ध सत्य. ग्लानीत भास माझे, झाले विदग्ध सत्य. आई तुझ्या मुलातील, आई तुझ्या मुलातील, हा एवढाच संत, हा एवढाच संत. हे शब्द आहेत दुःखाचा महाकवी ग्रेस अर्थात माणिक सीताराम गोडघाटे यांचे. धमन्यातील रक्ताच्या थेंबा थेंबाने कवितेची एक एक ओळ लिहिणाऱ्या ग्रेसांच्या आयुष्यातील आई नावाचं अधिष्ठान जेव्हा हरवलं, तेव्हाचा रीतेपणा कवींनी सदर कवितेने भरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. आता ग्रेसांची ती गेली तेव्हा ही कविता आपणासमोर सादर करतोय अथर्व. ती गेली तेव्हा, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे, मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता. तशी सांजही अमुच्या दारी, तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती. तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती. शब्दात अर्थ उगवावा, शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता. ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. अंगणात गमले मजला, अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे. अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे. दारावर धुरकट तेव्हा, दारावर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता. हे रक्त वाढता नाही, हे रक्त वाढता नाही, मज आता गहिवर नाही. हे रक्त वाढता नाही, मज आता गहिवर नाही. वस्त्रात द्रौपदीच्याही, वस्त्रात द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता, तो कृष्ण नागडा होता. या मनाच्या ठाव घेणाऱ्या आणि आपल्या सगळ्यांनाच हळवं करून जाणाऱ्या कवितेनंतर आपली पुढची कविता आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर अर्थात गोविंद विनायक करंदीकर यांची कधी वाटते द्यावे. विंदांबद्दल सांगायचं झालं तर ते अतिशय अभ्यासू व सर्जनशील असे कवी होते. त्यांच्या काव्यातील कल्पकता, शब्द सौंदर्य, नादमधुरता आणि त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व या वाखाणण्याजोग्या गोष्टी होत्या. त्यांची अशीच एक प्रेक्षकांना भारावून टाकणारी कविता सादर करतोय वरद. कधी वाटते वाटते, कधी वाटते वाटते तुला द्यावे असे काही. कधी वाटते वाटते तुला द्यावे असे काही, ज्यात लपेल आकाश.
ज्यात लपेल आकाश लोपतील दिशा दाही. असे काही तुला द्यावे, असे काही तुला द्यावे, भाबडेनी साधे भोळे. असे काही तुला द्यावे, भाबडेनी साधे भोळे. राधेचीही पडो दृष्टी, राधेचीही पडो दृष्टी, द्रौपदीचे दिपो डोळे. माझे नसून मी द्यावे, माझे नसून मी द्यावे, तुझे व्हावे दिल्या विना. माझे नसून मी द्यावे, तुझे व्हावे दिल्या विना. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे, जन्म टाकाया गहाण, जन्म टाकाया गहाण. कधी वाटते वाटते. यानंतरची कविता आहे कवयित्री इंदिरा संत यांची निरोप. इंदिरा संत यांची पाळमुळं त्यांच्या घराशी अधिक खोल रुजलेली दिसतात. सदर कविता आपल्याला याचीच प्रचिती देते. तर निरोप या कवितेचं अभिवाचन आपणासमोर सादर करते स्वानंदी. हे लहानसेच घर, आंब्या फणसांच्या सावलीचे, समोर झुलणाऱ्या बांबूंचे, आल्या गेल्याचे, पाहुण्यांचे, मुलाबाळांचे, लाडक्या मुक्या प्राण्यांचे, आमचे दोघांचे. कित्येक सुखाच्या लहरी याच्या भिंतींनी ध्वनिमुद्रित करून ठेवल्या असतील. कित्येक दुडदुडणारी पावले याच्या जमिनीने वत्सलांछनासारखी जपून ठेवली असतील. कित्येक कोसळणाऱ्या क्षणांना याच्या कौलारांनी आधार दिला असेल. भाजून काढणाऱ्या उन्हाच्या झळातून याने मला दिलासा दिला आहे. घोंगावत येणाऱ्या वादळातून यानेच मला सावरले आहे. खिडक्यांच्या गजांनी माझे अश्रू पुसले आहेत. याला सोडून निघताना माझे काळीज वितळेल, याला सोडून निघताना माझे काळीज वितळेल. आणि हे खिडक्या दारे मिटून भरल्या मनाने आशीर्वाद देत मागेच उभे राहील, आईसारखे. काव्य मैफिलीतील पुढील कविता आहे विंदा करंदीकर यांची झपता. विंदा हे महाप्रतिभेचे कवी तर होतेच, पण त्यांच्या कवितांमधील शीर्षकांची नाविन्यता आपल्या सगळ्यांनाच भारावून टाकते. दशदिशांमध्ये पुरून उरेल इतका जिव्हाळा साध्या 10 फुटी खोलीमध्ये सुद्धा आढळून येतो. झपताराच्या 10 मात्रा मोजत असतानाच संसारातील स्वर सांभाळत समेवर न आलेल्या दुःखावरची मात्रा म्हणजेच आपली पुढची कविता आपल्यासमोर सादर करतोय राघव. ओझे बांधून पहाट उठते, ओझे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाण्यामधून 2 डोळे उमलू लागतात. आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर पाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते.
आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवकावच्या मम्मम मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. आपली पुढील कविता आहे कवी अरुण म्हात्रे यांची हा तडा तुझा. अरुण म्हात्रे हे अत्यंत संवेदनशील कवी म्हणून परिचित आहेत. ऋतू शहरातले, कोसोमैल दूर आहे चांदणे, हे दिवस आता कुठे, हे त्यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. कविता गाऊन सादर करण्याची त्यांची विशिष्ट शैली आहे व तरन्नुममध्ये त्यांनी अनेक गझला देखील सादर केल्या आहेत. तर त्यांची ही कविता हा तडा तुझा सादर करतोय शंतनू. रुबाई आकृतिबंधातील पुढील कविता आहे कवी अरुण म्हात्रे रचित हा तडा तुझा. हा तडा तुझा, हा तडा तुझा खिडकीच्या काचेवरती. हा तडा तुझा खिडकीच्या काचेवरती, ही चीर तुझ्या जाण्याच्या प्रहरावरती. हा तडा तुझा खिडकीच्या काचेवरती, ही चीर तुझ्या जाण्याच्या प्रहरावरती, ही चांद रात परतून अशी येताना, ही चांद रात परतून अशी येताना, बग काळोखाचा टाहो अवती भवती. हा तडा तुझा खिडकीच्या काचेवरती. हे वैभव माझे आंधळे तुझ वाचुनी, हे वैभव माझे आंधळे तुझ वाचुनी, ही रात्र आंधळी श्वासांना कवळुनी. हे वैभव माझे आंधळे तुझ वाचुनी, ही रात्र आंधळी श्वासांना कवळुनी. हा जीव अनावर अनावृत्त होताना, हा जीव अनावर अनावृत्त होताना, मी फासून घेतो तुला चहूबाजूंनी. हा तडा तुझा खिडकीच्या काचेवरती. या आभाळाच्या भल्या तसबिरी मधुनी, या आभाळाच्या भल्या तसबिरी मधुनी, हा कोड तुझ्या नावाचा पारा नेतो. या आभाळाच्या भल्या तसबिरी मधुनी, हा कोड तुझ्या नावाचा पारा नेतो. मी रिता थेंब, मी रिता थेंब त्या तुटलेल्या प्रतिबिंबाचा, मी रिता थेंब त्या तुटलेल्या प्रतिबिंबाचा. का वारा मजला जुने आरसे देतो. हा तडा तुझा खिडकीच्या काचेवरती. यानंतरची कविता आहे कवी बा भ बोरकर
अर्थात बाळकृष्ण भगवंत बोरकर यांची ज्ञानदेव गेले तेव्हा. बाकी बाब या टोपण नावाने त्यांनी अनेक कविता लिहिल्या. तर पंडित हृदयनाथ मंगेशकर एका मुलाखतीत असं म्हटले होते की रात्री 3च प्रकारचे लोक जागरण करतात. एक म्हणजे रोगी, दुसरा तो भोगी आणि तिसरा तो म्हणजे योगी. तर हाच संदर्भ घेऊन मी सांगू इच्छितो की देह जाणीवा, शरीरधर्म वगैरे भोगी माणसांची लक्षणं आपल्यात आहेत असे सांगणारे बोरकर एकाएकी विरक्त होऊन जातात आणि म्हणतात ही रसलंपट मी तरी औचित मज गोसावी पण भेटे. आणि ह्याच ओळीची साक्ष पटवून देणारी आपली पुढील कविता ज्ञानदेव गेले तेव्हा आपणासमोर सादर करतोय मयूर. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी, गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी, मराठीच्या वडातही जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती, आसवांच्या डोही झाली विजू विजू ज्योती. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला, ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला. बाप रखमा देवीवरू कटीत वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा, ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा. लागोपाठ भावंडेती गेली निजधामा. माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज. भर दुपारी ही तशी झाली तीन सांज. तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा. भुईवर झाल्या कळ्या तुटला आसरा. इथे आळंदीत आता उर मात्र फाटे. पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे. कळ्यांचाही वास जीवा जाहल असे फास. एकाकी प्रवास आता उदास आता उदास. पुढील कविता आहे कवयित्री शांताबाई शेळके यांची पैठणी. या कवितेत पैठणीच्या प्रत्येक घडीसोबत एक आठवण उलगडत जाते. त्यातलीच एक म्हणजे कवयित्रीच्या आजीची. ही कविता मुळातच आपल्यालाही हळवं करून जाते. तर आपल्यासमोर ही कविता सादर करतेय स्नेहल. फडतळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेली, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास.
जळत गेले किती श्रावण, धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने जपले एक तन एक मन. खस हिम्याची माखली बोटे पैठणीला केव्हा पुसे, शेवंतीची चमेलीची आरास पदराळून हसली. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला, वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा, मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौघड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा, आजीला माझ्या कुशल सांगा. यानंतर कवी बाभ बोरकर यांची जीवन त्यांना कळले हो ही कविता आपणासमोर सादर करणारे अथर्व. तर कवितेपूर्वी बोरकरांच्या लहानपणीची एक सुंदर आठवण सांगतो. बोरकरांच्या लहानपणी फारसं साहित्य, वाचिक साहित्य उपलब्ध नव्हतं. त्यामुळे जे साहित्य कानावर यायचं म्हणजे दारावर येणाऱ्या वासुदेवाचं असेल, वारकऱ्याचं असेल, ते ऐकून रात्री म्हणजे पाठांतर करून रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांसमोर ते ऐकवायचं किंवा सादर करायचं, अशी एक त्यांच्या घरी छान परंपरा होती. एके दिवशी बोरकरांचं हे पाठांतर करायचं राहून गेलं. आता काय करावं? त्यांनी बाकी म्हणून, जसं आपण मगाशी ऐकलं की बाकी बाब ह्या टोपण नावाने त्यांनी अनेक कविता रचल्या, तर सुरुवातीला त्यांनी बाकी म्हणून एक अभंग लिहिला आणि तो त्यांच्या काकांना ऐकून दाखवला. काका म्हणेल, नाही तू नाही लिहिला हा अभंग, शक्यच नाही. ते म्हणे, नाही अजून एक लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला पटेल. त्यांनी अजून एक अभंग त्यांच्यासमोर रचला, तो त्यांना सादर करून दाखवला. काका म्हणाले, हे अद्भुत आहे काहीतरी, आपण एक काम करू, आपण आजीकडे जाऊयात. दोघे मिळून आजीकडे गेले. आजीला सर्व ते सांगितलं आणि सादर करून दाखवला अभंग. आजीची पहिली प्रतिक्रिया होती, हा चावटपणा पुरे. आधी संत हो मग अभंग रच. म्हणजेच आधी संतांची महती मिळव, संतांना एवढं ज्ञान मिळव आणि नंतर अभंग रच. आपण आत्तापर्यंत प्रेमाची अनेक रूपं अनुभवली. त्यातलंच एक म्हणजे संतांचं, देवावरचं असलेलं देवप्रेम. तर प्रत्येकाचं देवावरती आपापल्या परीने प्रेम असतं. तर अशाच प्रकारे संतांनी सदर कवितेत सांगितलेल्या मानवी जीवनाचे तत्वज्ञान अतिशय समर्पक कल्पनांच्या आश्रयाने बाबा बोरकरांनी प्रकट केले. तर आता जीवन त्यांना कळले हो ही बोरकरांची कविता आपणासमोर सादर करतो अथर्व. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे, जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो. चराचरांचे होऊन जीवन, चराचरांचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो, जीवन त्यांना कळले हो. सिंधू समहृदयात जयांच्या, सिंधू समहृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. सिंधू समहृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. आपत्काली अनदीनांवर, आपत्काली अनदीनांवर घन होऊन जे वळले हो, जीवन त्यांना कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे,
दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने, पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले आणि परिमळले हो. जीवन त्यांना कळले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे, आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. साया साविण ब्रह्म सनातन, साया साविण ब्रह्म सनातन उरीच ज्या आढळले हो. घरीच ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना पाडगावकरांची आणखी एक आठवण. आपणा सर्वांना माहितीच असेल तर कालच पाडगावकरांची जयंती होत गेली. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा, ही कविता किंवा हे गाणं सर्वांनीच ऐकलं असेल. तर हे गाणं किंवा ही कविता ऐकल्यानंतर आपणा सर्वांच्या डोळ्यासमोर एक निसर्गरम्य पावसाळी असं चित्र उभं राहतं, बरोबर. परंतु ही कविता पाडगावकरांना कधी सुचली असावी, काय वाटतं? म्हणजे असं पावसाळी वातावरण असेल, श्रावणातला महिना असेल, छान बाहेर पाऊस पडतोय, खिडकीत बसलेत लिहितात. परंतु त्यांना ही कविता, ते एका बसस्टॉपवर उभे होते, वैशाखचा महिना होता आणि त्यांना घामाच्या धारा फुटत होत्या, तेव्हा त्यांना ही कविता सुचली. तर सांगायचा हेतू एवढाच की प्रतिभा बघा, थोर मोठ्या कविवर्यांना कुठल्या परिस्थितीत कुठली कविता सुचेल. तर आता या कार्यक्रमातील शेवटची कविता सर्वांच्या अगदी परिचयाची व आवडीची अशी कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांची प्रेम म्हणजे प्रेम असतं आपणासमोर सादर करतोय वरत. प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता, यावेळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं, मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं, उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं, व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंट मध्ये शिकला तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना, तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होळी सगळी पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होळी सोबत बुडता बुडता वाचलो होतो. बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं, बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिन झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम बिन झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मांडणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. काय, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बिन कधी सुद्धा केलं नाही.
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं. त्याला वाटलं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, आणि घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. या कविता अभिवाचनाच्या कार्यक्रमाची सांगता करत असताना आरती प्रभू अर्थात चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांच्या काही ओळी आठवतात. मैफिलीची साथ आम्हा दैव योगे लाभली, मैफिलीची साथ आम्हा दैव योगे लाभली, न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी. नम्र व्हा अनसूर जाणा जीव घेणा रंग हा, नम्र व्हा अनसूर जाणा जीव घेणा रंग हा, साजरा उधळून आयु हो करावा संग हा, हो करावा संग हा. आपण सर्वांनी दिलेल्या इतक्या सुंदर आणि उदंड प्रतिसादाबद्दल आम्हा सर्वांकडून आपले मनपूर्वक धन्यवाद. अगदी थोडक्यात सगळ्या कलाकारांची ओळख करून देते. स्वानंदी गिरीश कवितेचं अभिवाचन केलं. मयूर सरकाळे कार्यक्रमाचं लेखन आणि कवितेचं अभिवाचन केलं. राघव फडके कवितेचं अभिवाचन केलं. शंतनू वेल्हाळ कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन आणि कवितेचं अभिवाचन केलं. अथर्व ढगे कार्यक्रमाचं लेखन आणि कवितेचं अभिवाचन केलं. भरत पुरंदरे कवितेचं अभिवाचन केलं. स्नेहल सुरसे कवितेचं अभिवाचन केलं. आदेश वाटाडे या संपूर्ण कार्यक्रमाला त्यांनी सुंदर संगीत दिलं. आणि अदिती दाते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.